नमस्कार, मी विजया वामन। आज सकाळपासूनच अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावरती जोरदार हालचाली सुरू आहेत। कारण आहे महायुतीतून अजित पवारांना बाहेर काढण्याचे हायकमांडचे आलेले आदेश। अजित पवारांनी पहाटेचा शपथविधी केला। विलन दादा ठरले। पुढे जाऊन डोकं हे पवारांचं होतं हे समोर आलं। अजित पवारांचा एक खासदार आणि सोबत असलेल्या 44 आमदारांना भाजपच्या पराभवाचं कारण बनवलं गेलंय आणि त्यामुळेच अजित पवारांना बाहेर काढण्याच्या जोरदार हालचाली सुरू झालेल्या आहेत। अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावरती आज सकाळपासून मोठमोठ्या घडामोडी घडल्यात आणि मग अशातच अजित पवारांविरोधात शिंदे गट ताकद लावतोय अशा सुद्धा अधूनमधून बातम्या येतात। अजित पवारांमुळे आम्ही शिवसेना फोडली अशी कारणं दिली गेली होती। पुढे भाजपनं शिंदेंना विश्वासात न घेता अजित पवारांसोबत युती केली। मुळात भाजपचा महाराष्ट्रात झालेला पराभव हा अजित पवारांमुळे म्हणायचा तर कसा म्हणायचा? जर तसं असेल तर मग उत्तर प्रदेश, कर्नाटक, राजस्थान मध्ये झालेला पराभव कुणामुळे झाला यावर मात्र भाजप तोंडावर बोट ठेवतंय। जिथं राम मंदिर उभारलं तिथे भाजप का हरलं तिथेही तोंडावर बोट। पण अशात खरं आहे ते हे की सगळ्याच नाही पण काही ठिकाणी अजित पवारांच्या आमदारांनी भाजपच्या उमेदवारांचा गेम नक्की केलाय। तो कुठे केलाय ते समजून घेऊयात। माडा, सोलापूर, दिंडोरी, शिरूर मध्ये महायुतीला पराभव पाहावा लागला। या जागांवर अजित पवार गटाच्या आमदारांचा मतदारसंघांमध्ये बहुतेक ठिकाणी भाजप शिंदे सेनेच्या उमेदवारांना फटका बसलेला आहे। त्यामध्ये घडलं असं की महायुतीचे उमेदवार हे पिछाडीवर पडले। मावळमध्ये शिंदे सेनेचे श्रीरंग बारणे जिंकले, पण दादा गटानं सहकार्य केलं नसल्याची तक्रार त्यांनी उघडपणे बोलून दाखवली होती। या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती भाजप आणि शिंदे सेनेतील काही नेत्यांनी अजित पवारांना सोबत ठेवण्याचा पुनर्विचार करावा अशी मागणी आपापल्या नेतृत्वांकडे केलेली आहे। अजित पवार गटाच्या आमदारांची मतं ही भाजप आणि शिंदे सेनेकडे वळली नसल्याचा तर्क आकडेवारीच्या आधारे दिला जात आहे। जिथं अजित पवारांची राष्ट्रवादी लढत नव्हती तिथल्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांचं खुलेआम काम केलेलं आहे आणि त्याचाच संशय जो आहे तो भाजप आणि शिंदे सेनेच्या नेत्यांना आहे। त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत ठेवून उपयोग काय? उलट त्यांच्यामुळे नुकसान होत असल्याची भावना नेत्यांची आहे। आता पहा, सोलापूरमध्ये भाजपचे राम सातपुतेंचा काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंनी 74,000 मतांनी पराभव केला। मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवार गटाचे यशवंत माने हे आमदार आहेत। या मतदारसंघात सातपुते यांना 63,152 मतांनी मागे पडावं लागलं। माढा मतदारसंघातही तेच घडलं। भाजपच्या रणजितसिंह निंबाळकरांचा शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी 1,20,000 मतांनी पराभव केला। या मतदारसंघात संजय शिंदे हे दादा गटाचे आमदार आहेत। तिथे निंबाळकर यांना 41,511 मतांनी पिछाडीवर राहावं लागलं। माढ्यात बबनराव शिंदे आमदार आहेत। तिथे निंबाळकरांना 52,515 मतांनी मागे पडावं लागलं। फलटण मध्ये अजित पवार गटाचे दीपक चव्हाण हे आमदार आहेत। तिथे सुद्धा निंबाळकरांना 16,928 मतांची फक्त आघाडी भेटली। तरीही तिथे रामराजे नाईक निंबाळकर गटानं भाजपच्या विरोधात काम केल्याचं उघडपणे बोललं गेलं होतं। शिरूर मधील खेड, जुन्नर, आंबेगाव, हडपसर मध्ये दादा गटाचे आमदार आहेत। या चारही मतदारसंघामध्ये महायुतीचे आढळराव पाटील हे पिछाडीवर राहिले। विशेष म्हणजे आढळराव हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक त्यांनी लढलेली होती। कोल्हापुरात शिंदे सेनेचे उमेदवार संजय मंडलिक आणि समरजित घाटके यांच्या विधानसभा मतदारसंघात मंडलिकांना 15,000चं मताधिक्य मिळालं। मुळात भाजप आणि शिंदे यांचे वोटर काही प्रमाणावरती सारखेच राहिले। दोन्ही पक्ष हिंदुत्व या मुद्द्यावर मतं मागतात। त्यात वेगळ्या विचारधारेचे होते ते म्हणजे अजित पवार। अजित पवारांकडे मुस्लिम आणि अल्पसंख्याकांचे मतं होती, मात्र मोदींनी सभा घेऊन ती मतं घालवली। असा विषय इतकाच आहे की आता जागा वाटपात शिंदेंना आणि भाजपला अजित पवार नकोयत आणि त्यासाठी कारण शोधा हा प्रकार सुरू झालाय। विधानसभेच्या 288 जागांसाठी भाजपनं वाढवलेले वाटेकरी त्यांना पराभवाकडे घेऊन चाललेत। अशात आज सकाळपासून देवगिरीवर सुरू असणाऱ्या हालचाली वारंवार पवारांकडे परतण्याच्या दिशेने सुरू आहेत। काका मला वाचवतील हाच सूर आहे। अशात पवार अजित पवारांच्या चुकीला माफी देऊन शरणागती देतील का इतकाच विषय आहे।
अजित पवारांनी बंडखोरी केली ती भाजपच्या भरवशावर. अजित पवारांनी पक्ष, चिन्ह, काकांवरती टीका टिप्पणी आणि स्वतःच्याच बहिणीला पाडण्यासाठी बारामतीमध्ये षडयंत्र रचलं, ते म्हणजे भाजपच्या महाशक्तीच्या जीवावरती. मात्र अजित पवारांच्या वाट्याला आलेला एक खासदार दिसतोय, पण त्यांना दिलेल्या अवघ्या 4 जागा कोणालाच दिसत नाहीये. एकंदरीत काही कारण दिली असली किंवा कारण शोधा असं जरी आमदारांमध्ये सुरू असलं तरी विषय इतकाच आहे की 288 मतदारसंघांसाठी जागा वाटपामध्ये भाजपला आणखी एक वाटेकरी नको आहे आणि त्यामुळे भाजपला हवी तशी ताकद मतदारसंघामध्ये देता येणार नाहीये. त्यासोबतच जिथे अजित पवार गटाचे उमेदवार नाहीत तिथे अजित पवारांचे आमदार जे आहेत किंवा जिथे अजित पवारांची ताकद आहे ते लोक सगळे शरद पवारांकडे वळतील. एकंदरीत सगळी रणनीती हेच सांगतेय की अजित पवारांना महायुतीमध्ये येऊन त्यांचाही डाव फसलाय आणि भाजपला सुद्धा अजित पवारांना पक्षात घेऊन भाजपचाही डाव फसलाय. मग अशामध्ये जर आता अजित पवारांना महायुतीतून काहीतरी कारण देऊन बाहेर काढलं तर अजित पवार पुन्हा काका मला वाचवतील म्हणतील की स्वतःचा पक्ष घेऊन एकट्या दिलानं काम करतील. याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट करा. अजित पवारांची फसवेगिरी किंवा त्यांच्यासोबत दगाफटका झालेला आहे लक्षात घेऊन शरद पवारांनी मोठं मन दाखवून अजित पवारांना माफ केलं पाहिजे का, यावर सुद्धा जास्तीत जास्त व्यक्त व्हा. जय महाराष्ट्र पब्लिक.